नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकमधल्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूजला कव्हर करणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया VBLबद्दल, म्हणजे वरुण बेवरेजेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 651.70 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 27.37% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.21 लाख करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड इन्वेस्ट ₹413 करोड इन साऊथ आफ्रिकन सबसिडरी फॉर डेप्थ रिपेमेंट अँड ग्रोथ. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडने आपल्या साऊथ आफ्रिकन सबसिडरीमध्ये 413 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. कशासाठी? कर्ज परतफेड करण्यासाठी आणि बिझनेस ग्रो करण्यासाठी. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 109.10 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 15.15% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 42.85 थाउजंड करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 43,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, SJVN लिमिटेड शेअर सर्ज 7% ॲज कंपनी इंक्स MOU, म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग विथ बिहार गव्हर्नमेंट फॉर 1000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी SJVN लिमिटेडने बिहार गव्हर्नमेंटसोबत MOU, म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? 1000 मेगावॅटचा हाथीदा दुर्गावती पंप स्टोरेज प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी. चला मित्रांनो, या अपडेटला अजून थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टसाठी जवळपास 10,000 कोटी रुपयाचा इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 5,000 जॉब्स क्रिएट होईल. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 272.55 रुपये आणि झोमॅटो लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 104.46% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.47 लाख करोड रुपयेचा, म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, नीड ॲन ॲम्ब्युलन्स इन 10 मिनिट्स, ब्लिंकिट्स सर्व्हिस डेब्यूट्स इन गुरुग्राम. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी ब्लिंकिटने गुरुग्राममध्ये 10 मिनिट ॲम्ब्युलन्स सर्व्हिस लॉन्च केली आहे आणि मित्रांनो, ब्लिंकिटच्या CEOने असे म्हटले आहे की येणाऱ्या पुढल्या 2 वर्षामध्ये ही सर्व्हिस आम्ही अजून वेगवेगळ्या सिटीमध्ये एक्सपांड करणार आहे. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 8,965 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.47% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, बजाज अँड TVS सरपास ओला इलेक्ट्रिक टू लीड डिसेंबर टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल सेल्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वाहन डेटाच्या नुसार बजाज ऑटोने डिसेंबर 2024मध्ये टोटल सेल्स केली आहे आपल्या इलेक्ट्रिक व्हेकल स्कूटरची 18,276 आणि बजाज ऑटोने मार्केट शेअर ग्रॅब केला आहे 24.93% आणि मित्रांनो, TVS मोटरने टोटल इलेक्ट्रिक स्कूटर्स सेल केली आहे डिसेंबर महिन्यात 17,212 आणि मित्रांनो, TVS मोटरने मार्केट शेअर ग्रॅब केला आहे डिसेंबर महिन्यात 23.48% आणि मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर महिन्यामध्ये टोटल इलेक्ट्रिक स्कूटर्स विकले आहे
769 आणि मार्केट शेअर ग्रॅब केला आहे 18.78%. तर मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकजवळ एप्रिलमध्ये 50%पेक्षाही जास्तीचा मार्केट शेअर होता, जो आता फक्त राहिलेला आहे 18.78%. म्हणजे मित्रांनो, ज्या सेगमेंटमध्ये ओला इलेक्ट्रिक नंबर 1 पोझिशनवर होता, त्यावर आता ओला इलेक्ट्रिक 3rd नंबरवर आला आहे. आणि मित्रांनो, इलेक्ट्रिक व्हेकलच्या 2 व्हीलर सेगमेंटमध्ये आता 1 नंबरवर आला आहे बजाज ऑटो, 2 नंबरवर आला आहे TVS मोटर आणि 3 नंबरवर आता आला आहे ओला इलेक्ट्रिक. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 789 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -0.25%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.91 लाख करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 3 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेड शेअर जंप 3% आफ्टर कंपनी रिसीव अप्रूवल फॉर ₹142.13 करोड इन इन्सेंटिव्ह क्लेम्स अंडर PLI स्कीम. तर मित्रांनो, टाटा मोटर्स लिमिटेडला PLI स्कीमच्या अंतर्गत 142.13 कोटी रुपयांच्या इन्सेंटिव्ह क्लेमसाठी अप्रूवल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, PLI स्कीमच्या अंतर्गत इन्सेंटिव्ह क्लेमसाठी मंजुरी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला सुद्धा मिळाली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2,562 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -14.79%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.96 लाख कोटी रुपयाचा. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड टू एक्झिट अडानी विल्मार जॉईंट व्हेंचर. तर मित्रांनो, अडानी एंटरप्राइजेस लिमिटेड अडानी विल्मार लिमिटेडच्या जॉईंट व्हेंचरमधून पूर्णपणे एक्झिट होत आहे, अशी अनाऊन्समेंट अडानी एंटरप्राइजेस लिमिटेडकडून आलेली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.